समजल्याबरोबर कारवाई करणं हाच याच्यावरचा उपाय आहे. अल्पसंख्याक विभागाच्या शाळांना मान्यता दिलेली तुम्ही त्याला स्थगिती दिली होती. मात्र आताच्या विभागाने स्पष्टीकरण दिलेलं आहे की आजीदादांच्या काळातच याला सगळी मान्यता मिळाली होती आणि कुठेतरी महापोर्टल जे आहे ते त्या बिघाडामुळे उशिरा अपलोड झालेलं आहे. असं आहे की या संदर्भात आता हा विभाग माननीय उपमुख्यमंत्री महोदयांकडे आहे, त्या पूर्ण चौकशी करता आहेत. त्यात जे तथ्य असेल ते तथ्य तुमच्यासमोर मांडलं जाईल. कारण की तुमच्याकडनं कुठलीच प्रतिक्रिया येत नाही आणि या सगळ्या गोष्टींमध्ये एक मुद्दा उपस्थित राहतो की तुम्ही जी भूमिका मांडली म्हणजे जय पवारांच्या आधी इंस्टावर भूमिका मांडली बघितली, पण या रोहित पवार जे रोज मुद्दे मांडतात ते तरी मान्य आहे का? काय नेमकं काय आहे? आताच आपल्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी असं उत्तर दिलेलं आहे. आणि चौकशी म्हणजे आम्ही पण त्यांना सांगितलेलं आहे. मी सीबीआय तर्फे चौकशीचे पत्र मुख्यमंत्री साहेबांना दिलेलं आहे. त्यामुळे चौकशी आपल्याला कळलंच काय ते. असं आहे की यातलं प्रत्येक गोष्ट ही सगळ्यांना समजलीच पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. त्यामुळे आम्हीही त्याचा पाठपुरावा करत राहू. प्रत्येक जी गोष्ट ज्यातनं शंका उपस्थित होते त्याचं उत्तर येतपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार. सीबीआय पण सगळ्या गोष्टींचा करेल आणि डीजीसीए करते म्हणजे त्याच्यामध्ये लॉगबुक पाहिलं जातं, पायलट्स एलिजिबल होते की नाही पाहिलं जातं, पायलट्सच्या टेस्ट झाल्या होत्या की नाही पाहिलं जातं, इंजिनचा मेंटेनन्स झाला होता की नाही पाहिलं जातं. एक विमान जेव्हा आपण उडवतो त्यावेळी अनेक चेक्स असतात स्टॅट्युटरी, ते सगळे चेक झाले होते की नाही, त्याच्यामध्ये काही लॅप्सेस आहे का. याच्यासोबत हे जे डिजिटल फ्लाईट रेकॉर्डर आहे किंवा व्हॉइस रेकॉर्डर आहे यातनं प्रत्यक्ष त्या क्षणी काय घडत होतं याची माहिती मिळते. त्यामुळे मला असं वाटतं की आत्ता म्हणजे मी काही याचा एक्सपर्ट नाही आहे, मला त्यातली सगळी माहिती नाही आहे. आत्ता याच्यावर स्पेक्युलेशन करण्यापेक्षा एकदा पूर्ण चौकशी होऊन मला असं वाटतं की त्यांची नेहमीची पद्धत असते, पहिले प्रिलिमिनरी रिपोर्ट देतात आणि मग फायनल रिपोर्ट देतात, तर त्याची वाट आपण बघितली पाहिजे. मला असं वाटतं की अतिशय क्लिअर कट डीजीसीएच्या जे काही त्यांनी प्रेस विज्ञप्ती दिली आहे त्यात त्यांनी सांगितलंय 2 प्रकारचे इन्स्ट्रुमेंट असतात. त्यातला जो डिजिटल आहे, जो सगळ्या गोष्टी टिपत असतो, तो पूर्णपणे रिट्रीव्ह झालाय. जो व्हॉइसवाला आहे त्याही संदर्भात रिट्रीव्ह करणं चाललेलं आहे. तो जास्त ओव्हरहीट झाला होता म्हणून जे परदेशातले म्हणजे कंपनीचे लोक आहेत त्यांची मदत घेऊन तो रिट्रीव्ह करणं चाललेलं आहे. अगदी क्लिअर त्यांनी सांगितलेलं आहे. असं आहे की रोज कोणीतरी काहीतरी सांगत असतं. VSR कंपनीची विमानं नाहीत, म्हणजे काही त्यांची असतील. VSR हे एजंट आहेत, हे कंपनी चालवतात. वेगवेगळे लोक, काही त्यांचे स्वतःचे विमानं आहेत त्यांनी खरेदी केलेले, वेगवेगळे लोक विमानं खरेदी करतात. ही सगळी जी विमानं असतात ही त्यांना जसं आपला टॅक्सीचा लायसन्स असतो किंवा परमिट असतं तशा प्रकारचं त्यांना ट्रान्सपोर्टेशनचं परमिट असतं आणि ते यांच्याकडे ती विमानं ठेवतात आणि यांचे पायलट्स असतात, यांचा मेंटेनन्स असतो आणि त्यात त्यांना भागीदारी मिळते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने गेले अनेक वर्ष म्हणजे आम्ही पाहतोय आता एकूणच या फील्डमध्ये 5-7 ऑपरेटर्स आहेत. त्यामुळे आलटून पालटून त्यांचीच विमानं येतात, तेच ऑपरेटर त्या ठिकाणी आणत असतात. आता कदाचित गेल्या काही वर्षांमध्ये VSR हा सगळ्यात मोठा ऑपरेटर झाला, सगळ्यात जास्त विमानं त्यांच्याकडे आहेत.